केंद्रीय पत्रकार संघाने इथं जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल 2 कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. तर आजच्या सन्मान सोहळ्यामध्ये माझं जे निवड केली त्याबद्दल मी पहिल्यांदा केंद्रीय पत्रकार संघाला मी शुभेच्छा देतो. कारण मी काही तसा म्हणजे मूळचा पत्रकार नाही आहे की एक अपघातानं मी या क्षेत्रामध्ये आलो. मी फौजमध्ये होतो आणि माझ्याबरोबर काही चुकीचं झालं आणि त्याला न्याय मिळावा म्हणून मी काही माध्यमांकडे गेलो. परंतु तिथं पण मला जे आहे काही टेक्निकली बाबतीमुळे न्याय मिळाला नाही आणि त्याच्यानंतर मी इथं जे आपले सी न्यूज आहे इथून मी पत्रकारितेची सुरुवात केली 2005 सालापासून. आणि 2005 सालापासून जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर म्हणजे अनेक समस्या येत गेल्या. परंतु त्या सर्व समस्यांना वाट काढत मी आजपर्यंत अशा स्टेजवर पोहोचलो की आज रोजी सध्या म्हणजे भारतामध्ये काही प्रमुख नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये एक आमचं नेटवर्क आहे की आता सध्या महाराष्ट्राव्यतिरिक्त 12 राज्यामध्ये आपलं स्वतःचं नेटवर्क आहे. आणि हे जे नेटवर्क आहे ते एक सामान्य पत्रकाराला तळागाळाच्या पत्रकाराला लक्षात घेऊन आपण नेटवर्क तयार केलेलं आहे की हे नेटवर्क अशा पद्धतीचं आहे की आता डिजिटल जमाना आहे आणि ह्या डिजिटल जमान्यामध्ये प्रत्येक जो आहे ते फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून जे आपले नेटवर्क चालवतं. परंतु जे न्यूज चॅनल वगैरे आहे ते मोठ्या मोठ्या ज्या न्यूज एजन्सीज आहेत त्या न्यूज एजन्सीज हायर करू शकतात. परंतु एक छोटासा एखाद्या गावामधून एखादा व्यक्ती जर यूट्यूब चॅनल चालवत असेल तर त्यांना जे फीड पाहिजे की दिल्लीमध्ये काही घटना घडते किंवा तमिळनाडूमध्ये काही घटना घडते, आसाममध्ये काही घटना घडते, तर तिथं त्या माणसाला आपला रिपोर्टर नेमणं शक्य नसतं. तर घरी बसल्या बसल्या त्याला ते फीड उपलब्ध व्हावं या हेतूनं ते नेटवर्क आपण तयार केलेलं आहे. तिथं अगदी नाममात्र कॉस्ट दिली तर ते व्हिडिओ पूर्ण बातमी बाईट्स वगैरे डाउनलोड होतात आणि आपल्या भागातले काही महत्त्वाचे काही विषय असतील तर ते त्या ॲपवरती तो अपलोड करू शकतो आणि ते अपलोड केलेलं जर अशा पद्धतीने डाउनलोड झालं तर त्याला त्याचे पैसेही मिळतील. अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपण नेटवर्क सुरू केलेलं आहे. हे नेटवर्क सध्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हेच जे आहे त्या पत्रकार संघाच्या वतीने आजपर्यंत मी 20 वर्ष काम करतोय. परंतु हा सर्वात पहिला पुरस्कार आहे की यांनी तसं पाहिजे तर क्षीरसागर सरांना सुद्धा मी प्रत्यक्ष म्हणजे आजच मी बघितली. माझी कोणाशी ओळख नाही तरी सुद्धा म्हणजे माझ्या कामाची दखल घेतली याबद्दल मी पुन्हा एकदा केंद्रीय पत्रकार संघाचे मी आभार मानतो. धन्यवाद.